काय सांगाल शेतकरी सन्मान सोहळा तुम्ही ठेवता गेले 11 वर्ष झाला हा सोहळा काय नेमकं साध्य करायचं आहे सोहळ्यामार्फत आणि या सोहळ्यासाठी काय नियोजन होतं? आमचा विजय कृषीचा शेतकरी डाळिंबामध्ये अतिशय कष्ट करून उत्पादन मिळवत असतो, चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळवतो, पैसे मिळवतो. तर या सन्मान सोहळ्यामध्ये ज्याचे कमी झाडामध्ये ज्यादा पैसे होतात अशा शेतकऱ्यांना आम्ही या कार्यक्रमामध्ये सन्मानित करतो. त्याच्यामध्ये अगदी 1 एकरामध्ये 20-20 लाख 25-25 लाखाचे उत्पन्न घेणारे शेतकरी आपल्याला या सन्मान सोहळ्यामध्ये पाहायला मिळतात. त्यांचं अनुकरण करून इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळावी या उद्देशानं आम्ही गेली 11 वर्ष झालं हा सन्मान सोहळा आयोजित करत आहोत. काय स्वरूप होतं सोहळ्याचं? किती लोकांना तुम्ही पुरस्कार जाहीर केले? यावर्षी आम्ही 2 गटामध्ये शेतकऱ्यांचा सन्मान करतो, लहान गट आणि मोठा गट. तर मोठ्या गटामध्ये जे कोट्यधीश शेतकरी आहेत, डाळिंबामधून जे करोडोंचं उत्पादन घेतले अशा 10 शेतकऱ्यांचा आम्ही सत्कार करतो. त्याचबरोबर लहान गटामध्ये प्रति एकर ज्या शेतकऱ्यांचं जास्त उत्पादन मिळालेलं आहे अशा 10 शेतकऱ्यांचाही आम्ही या सन्मान सोहळ्यामध्ये सन्मान करत असतो. मला सांगा कोणकोणत्या भागातल्या कंपन्या या कार्यक्रमासाठी आल्या होत्या आणि शेतकऱ्यांना काय त्यांनी मार्गदर्शन केलं? हा कार्यक्रम 4 वाजल्यापासून चालू झाला होता. प्रत्यक्ष प्लॉटवर आम्ही डाळिंबामध्ये जे 7 वेगवेगळ्या अवस्था आहेत, कळी आहे, सेटिंग आहे, फ्लॉवरिंग, वेगवेगळे हार्वेस्टिंग, हिरव्या स्टेजमधले सगळ्या स्टेजमधलं डाळिंब आमच्या शेतामध्ये आहे. ते शेतकऱ्यांना आम्ही प्रत्यक्ष प्लॉटवर नेऊन त्या शेतकऱ्यांना तो प्लॉट दाखवला आणि त्या प्लॉटवर आम्ही त्या स्टेजनुसार कशा प्रकारच्या आपण डाळिंबामध्ये काळजी घेतली पाहिजे या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. त्यानंतर सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये आम्ही शेतकऱ्यांचा सत्कार केला. त्याचबरोबर एक लकी ड्रॉ कुपन आम्ही काढलं की जेणेकरून आपला शेतकरी हा विमानात बसून परदेशवारी व्हावी किंवा परदेशात फिरायला जावा यासाठी आम्ही शेतकऱ्यांना लकी ड्रॉ काढलं. त्यामध्ये 100 कुपन आले होते. 100 पैकी 10 शेतकऱ्यांची निवड आम्ही या परदेश दौऱ्यासाठी या लकी ड्रॉच्या माध्यमातून केलेली आहे. त्यानंतर आता स्नेहभोजनाचा कार्यक्रम आहे. मला सांगा आटपाडी तालुका हा डाळिंबाची पंढरी म्हणून ओळखला जाणारा तालुका, पूर्वी जे डाळिंबाचं क्षेत्र होतं त्यापेक्षा आता क्षेत्र वाढले की कमी झाले? डाळिंबाचं क्षेत्र आटपाडी सांगोला हे 1988-85 पासून जवळपास आहे. पण मधल्या 2020 नंतर जे पाऊस वाढला, हवामानात जो बदल झाला त्यानंतर डाळिंबाचं क्षेत्र झपाट्यानं घटलं. परंतु गेल्या वर्षीपासून गेल्या 2 वर्षात परत डाळिंबाचं क्षेत्र तेवढ्याच जोमानं आटपाडी सांगोला सर्वच डाळिंब विभागात वाढत आहे. तालुक्यातील किंवा तालुक्याच्या बाहेरील महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन कराल? डाळिंबाचं वर्षभर नियोजन करून, काटेकोर नियोजन करून, योग्य मार्गदर्शन घेऊन जर आपण डाळिंब शेती केली तर डाळिंबामध्ये निश्चितच चांगला पैसा मिळतो. फक्त वर्षभर काम करण्याची शेतकऱ्याची चिकाटी, जिद्द, तयारी असावी. अनेक तरुण बेरोजगार आहेत, नोकरीच्या शोधात आहेत. अशा तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल? आज रोजगार हा तसा फार अवघड झालेला आहे. परंतु जर आपली शेती जर आपण केली, खास करून आपल्या भागामध्ये जर आटपाडी सांगोला या परिसरात डाळिंब शेती केली, डाळिंबाकडे जर नवीन तरुण वळले तर ते अधिक जोमानं काम करतील आणि चांगल्या पद्धतीने उत्पादनही घेऊ शकतात. इतर व्यवसायापेक्षा डाळिंब शेतीतून कोट्याधीश होता येतं. हे आज आपण पाहिलंय ना, आज जवळपास 8 शेतकरी या ठिकाणी अगदी 2 कोटी, 2.25 कोटी, 1.5 कोटी म्हणजे 1 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न घेणारी आपल्याला या ठिकाणी आजच्या सन्मानामध्ये पाहायला मिळाले आहेत. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.